वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील BMS कॉलेजेसची संख्या 142 एवढी झाली. जवळपास नवीन कॉलेजेस येणाऱ्याची संख्या सुद्धा जवळपास 20च्या आसपास पाईपलाईनमध्ये आहेत. आपल्याला BMS महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार जर समजा ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला किती फीज बसू शकते हे पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला लास्ट इयरचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती मार्क्सचा होता हे आपण यामध्ये पाहणार आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या सर्वांना की एकंदरीत आपल्याला हे जर कॉलेज BMSचं मिळालं तर किती मार्क्सला मिळू शकणार आहे. हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामधलं गेल्या वर्षी किती मार्क्सला मिळाले, किती SMLला मिळालेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. की जेणेकरून हा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, ह्याच्यापेक्षा जर कमी स्कोर असेल तर मात्र आपल्या सर्वांना 100% आपण लक्षात घ्यायचं आहे की याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला कर्नाटकमध्ये ॲडमिशन करण्याचा सिलसिला चालू राहील. हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. याचबरोबर आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक सांगित आहे की आजपर्यंत आपले 69,997 एवढे सबस्क्रायबर झालेत. तर आणखी 3 सबस्क्रायबर आपल्याला गरज आहे 70,000 सबस्क्राईब होण्यासाठी आणि तो टप्पा ओलांडण्यासाठी. 5,000 आणखी सबस्क्राईब आले तर आपला हा जो अमृत महोत्सव किंवा 75,000 एवढा टप्पा कंप्लीट होईल. 1,00,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला सिल्वर बटन मिळत असतं. ते मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करू शकता. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधल्या BMS प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती असू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. आता आपण जर पाहायला गेलं तर वुमन आणि जनरल असे 2 कॅटेगरी असतात. त्यामध्ये आपल्याला ओपनमधून सर्व राऊंडचा आपण कट ऑफ पाहणार आहे. जनरलसाठीचा ओपनसाठी 332 पहिल्या राऊंडला, 316, 307 आणि 292ला चौथ्या राऊंडमध्ये. खरं तर गेल्या वर्षी आणखीच काही कॉलेजेस पुन्हा 5व्या राऊंडमध्ये 6व्या राऊंडमध्ये आले होते. ह्याच्यापेक्षा सुद्धा कट ऑफ आपल्याला 10 मार्कांनी कमी आलेला, 10 ते 20 मार्कांनी कमी आलेला आहे. परंतु आपण हा डाटा चौथ्या राऊंडपर्यंत दिलेला आहे. SCBCसाठी 325, 308, 301 आणि 387 सर्वात शेवटचा आहे. खरं तर SCBCचा 272च्या मार्काला सुद्धा नंबर लागलेला आहे. OBC या कॅटेगरीसाठी 330, 315, 306 आणि 390 असा कट ऑफ आपल्याला राऊंड 4 पर्यंत आहे. पण 4थ्या आणि 6व्या 7व्या राऊंडमध्ये आपल्याला इकडे 272 पर्यंत आपल्याला नंबर लागलेला पाहिलेला आहे. VJDT 331, 317, 307 आणि 388 परंतु 270च्या मार्क्सला विजेला सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे. हे पुढच्या राऊंडमध्ये. खरं तर पुढे नवीन कॉलेज खूप सारे आले होते त्यामुळं. त्यानंतर NTB साठी 325 पहिला राऊंड, 310, 297 आणि 287 मार्काला इकडे सुद्धा 270 मार्कापर्यंत आलेला आहे. NTC या कॅटेगरीसाठी 331 पहिला राऊंड, 314, 360 आणि 392 एवढ्या राऊंडला आपल्याला मिळालेलं आहे. परंतु चौथ्या राऊंडनंतर पुढे सुद्धा 270 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. NTD कॅटेगरीसाठी शेवटचा समजा पाहायला गेलं तर 288 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. पण 272च्या 71च्या 275 पर्यंत सुद्धा नंबर शेवटच्या राऊंडमध्ये लागलेला आहे. SC आणि ST कॅटेगरीसाठी हा सेमच कट ऑफ राहिला आहे. 290 आणि 200. ST साठी मात्र 239 असा इकडे दिलेला आहे. तर एवढ्या कमी मार्क्सला विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. 240 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. SC कॅटेगरीचा सेमच राहतो, 270 पर्यंत असेल. गेल्या वर्षी शेवटच्या राऊंडपर्यंत आहे. पण ते 4 राऊंडपर्यंत हा डाटा जसा तसे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आपण वुमन कॅटेगरीसाठी सुद्धा आता याच्यानंतर सुद्धा राऊंड 1, 2, 3, 4 मध्ये इकडे आपण SML सुद्धा दिलेले आहेत. हे SML सुद्धा तुम्ही घेता, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा आयडिया येऊ शकते. त्याचबरोबर हा जो वुमनचा कट ऑफ तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. तर सर्वच कॅटेगरीनुसार वुमनचा कट ऑफ म्हणजे फारसा डिफरन्स नसतो, परंतु हा डिफरन्स थोडा दिसते. इकडे तुम्हाला स्कोर थोडासा हायर साईडने जरी दिसला तरी तुम्हाला एवढं सांगेन की हा कट ऑफ लक्षात ठेवा की फिमेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला 240 हा सेफ स्कोअर आहे महाराष्ट्रातल्या BMSच्या प्रायव्हेटमध्ये. आणि इतर सर्वांसाठी 275. इतर खरं तर या इकडे कॉलेजेसची संख्या जवळपास 122च्या एवढी झालेली आहे. आणखी पाईपलाईनमध्ये 15-20 कॉलेजेस आहेत. त्यामुळं हा जो आहे तो 270 हा सेफ एकदम शेवटी मात्र म्हणजे पहिल्या राऊंडला 300च्या वरती राहील, नंतर 280 पर्यंत येईल, 275 पर्यंत हा सेफ स्कोर राहील आणि अगदी स्पॉट राऊंडपर्यंत 270ला मार्काला नंबर लागू शकेल. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या प्रायव्हेट
BMS कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची संधी उपलब्ध आहे याच्यासाठीचा सर्व कट ऑफचा हा तुम्ही जो स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसुद्धा सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या त्या प्रोसेसमध्ये यायचं त्याच्यासाठी 5,000 भरून आपल्या या नंबरवरती संपर्क करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना अगदी याच्या कमी मार्क्स येतात अशा विद्यार्थ्यांना कर्नाटक मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 10, 11, 12 लाखाच्या आसपास ॲडमिशन मिळू शकते. जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटकमध्ये आपल्याला 15 लाखाच्या आसपास कॉलेज मिळू शकते. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. आणि हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्यामधला एक्सपेक्टेड कट ऑफ हाच राहणार आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं याच रेंजमधला कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. याचा SMS सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.